या थांबायचे नाही, झापूक झुपूक झालं पाहिजे, सगळी बघतील आपल्याला. सासू सासरे माझे शंकर पार्वती, दीर माझे गणपती, नणंद माझी सरस्वती, सनीराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. धन्यवाद. अतिशय सुंदर नाव घेतले. आता तुम्ही त्यांच्यासाठी एक घ्यायचंय. नाही म्हणायचं नाही, ती आवाजाच्या दारात बसलाय. हा जेजुरीच्या खंडेराया, कोल्हापूरची महालक्ष्मी, उज्ज्वला हीच माझी घरलक्ष्मी. आता या ठिकाणी पालीला आलोया. आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता की नवीन नवरा नवरी दर्शन घेतात किंवा गोंधळ असतो. तो गोंधळ या ठिकाणी देवाच्या दारामध्ये कशा प्रकारे करतात आणि केला जातो हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या विकास नाव यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतोय. तर जाणून घेऊयात कुठून आल्यात, काय थोडक्यात माहिती किंवा इथं कशा पद्धतीने जागर केला जातो हे देखील तुम्हाला पाहायला भेटते. या ठिकाणी अशा प्रकारे ओटी भरली जाते. या दर्शन घेतलं त्यांना. बाह्याला दाखव, बाह्याला. बाह्या नाव सांगा तुमचं. नाव सांगा. ओमकार पवार. कुठलं गाव? पालीच. केव्हापासून अशा प्रकारे गोंधळ वगैरे करत असताय तुम्ही? म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. किती दिवस झाले? वर्ष? आई आठवड्याला बदलते तिथं. आठवड्याला बदलतात. हा. तुमचं नाव सांगा. सनी किसन काटकर. सनी किसन काटकर. सनी किसन काटकर. नाव सांगा तुमचं नाव. सनी किसन काटकर. गाव? लोणावळा. ही लग्न केव्हा झालं? लग्न आत्ताच 24 तारखेला झालं. गुरुवारी. काय करता आपण? कुठल्या क्षेत्रात आहे? काय नोकरी करतो. हे लेक्चरर म्हणून टीचरचं काम करतो. टीचर म्हणजे शिक्षक आहात? हो. शिक्षक असो. ते पण जरा वेगळ्या प्रकारची शिक्षक. एन्व्हायरमेंट विषयी आम्ही माहिती सांगतो. तुम्हाला जे वाटतं तसे नाही. म्हणजे एन्व्हायरमेंट विषयी तुम्ही काय करू शकता त्याविषयी आम्ही लेक्चर आणि रिसायकल केलेल्या वस्तू दाखवतो आम्ही लोणावळ्यामध्ये. म्हणजे गायडन्स वगैरे? गायडन्स. उत्तर पर्यावरण म्हणून शाळा आहे, तिथं आमचं हे काम आहे. मॅडम तुम्ही काय करता? जॉब करते. कुठं? हॉटेलमध्ये. हॉटेल मॅनेजमेंट झालं? मॅनेजमेंट. ओके. तुमचं नाव? उज्ज्वला. आपण आता या ठिकाणी जागरण गोंधळ करतो. दर्शनाला आला या खंडोबाच्या पालीला. तर देवाच्या दारात एक दुकानात नाव घ्या. खतरनाक झालं पाहिजे, झापूक झुपूक. हा काल घेतलं या थांबायचे नाही, झापूक झुपूक झालं पाहिजे, सगळी बघतील आपल्याला. सासू सासरे माझे शंकर पार्वती, दीर माझे गणपती, नणंद माझी सरस्वती, सनीराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. धन्यवाद. अतिशय सुंदर नाव घेतले. आता तुम्ही त्यांच्यासाठी एक घ्यायचंय. नाही म्हणायचं नाही, ती आवाजाच्या दारात बसलाय. हा जेजुरीच्या खंडेराया, कोल्हापूरची महालक्ष्मी, उज्ज्वला हीच माझी घरलक्ष्मी. धन्यवाद. तुमचं मनापासून आभार. काय सांगितलं बाह्या नाव? ओमकार पवार. ओके. हे सगळं आता आपण जे पाहिलं किंवा तुम्ही नाव घेतलं हे सगळं आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती हे दाखवलं जातं. या विकास नाळे. हा यूट्यूब चॅनलचं नाव आहे. ओके. तर तुमचं मनापासून आभार. तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी विकास नाळे यूट्यूब चॅनल तसेच परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देखील. आगत चल ग पारू जाऊ, चल जाऊ पालीला आणि सुख समा
समाधान मागो खंडेरायाला, हे सुख समाधान मागो भोळ्या देवाला, सुख समाधान मागो खंडेरायाला, समाधान मागो भोळ्या देवाला, समाधान मागो भोळ्या देवाला। साताऱ्या जिल्ह्यात पालपिंबर तीर्थनाथ तो ग माझा शिव मल्हार, हे पुण्य पालपिंबर आहे ग ठाण, पालाई गवळण तिथं बसले निशन, हे तुझ्या आधी भक्त देवा भेटू दे मला, तुझ्या आधी भक्त देवा भेटू दे मला, हे देवराज दादा देवाचे मन करे, जाई अंबारी तपसन देव मल्हारे, जाई अंबारी तपसन देव मल्हारे, जाई अंबारी तपसन देव मल्हारे, हे देवराज दादा देवाचे मन करे, जाई अंबारी तपसन देव मल्हारे, जाई अंबारी तपसन देव मल्हारे, जाई अंबारी तपसन देव मल्हारे, हे प्रमोधाने लग्न सोहळा चित्त पाहिला, राजभागाने अहोम करवा गोबाने, हे आबाबा घ्याने तिथे लग्न सोहळा पाहिला, सुख समाधान मागू, आनटवर घागर पाण्याचे बाणमाळेचा, हा बाणमाळेचा, या पालीनगरात आहे मल्हारी दैवत, या पालीनगरात आहे मल्हारी दैवत, हो आहे मल्हारी दैवत, आहे मल्हारी दैवत, आहे मल्हारी दैवत, आहे मल्हारी दैवत, या पालीनगरात आहे मल्हारी दैवत, अहो पाल गाव शिवच्यात लिंग आहे जिथं तिथं, अनगोटलिंग आहे रावळात, या पालीनगरात, या सत्संधाचा ऐको, हा या इकडं जय देव जय देव जय तो मल्हार राया झाल्या तो, हे आर देव वाळू मने भावे वाळू लागे, आवधी पान तो पानगंड राहड पिले पापड, आन दिप्या चंदन ज्योती, दिप्या चंदन ज्योती दिप्या, अवघड आणि कोणाचे भक्त केले आरती राया, आन वाळू अव राम नाम तुमने समझ के हाथ दे विलाजवाने, आने भेऊ नको भगता भेऊ नको सेवका उजवा प्रसाद, बोल सदानंदाचा कोट, हा ठेवा खाली केक पान आणला, नमस्कार, 2 मिनिटं सायलेंट करायचं, नमस्कार, नमस्कार, जय मल्हार, जय मल्हार। आपण आता संपूर्ण गोंधळ पाहिला केलाय, तर काय सांगाल गोंधळ कशा, गोंधळ याला गोंधळ नाही म्हणायचं, हे खंडेरायाचं जागरण म्हणायचं, जागरण, गोंधळ हा देवीचा आला आणि जागरण हे खंडोबाचे आले, हा। तर या ठिकाणी नवरा नवरी होते, की हे जागरण का करत असतात किंवा दर्शनाला येते, दर्शनाला यायचं म्हणजे त्यांची एक श्रद्धा खंडेरायावर आहे ती, आणि दुसरी गोष्ट लग्नातला जो लग्न सोहळा जो असतो, लग्नानंतर 5 दिवसांना जी आपली सत्यनारायणची महापूजा असते, त्याच्यानंतर जे जागरण गोंधळ उरकलं जातं की त्यांच्या संसारामध्ये कुठली अडचण येऊ नये म्हणून हे जागरण गोंधळ केलं लग्नातलं जातं। तर हे लग्न झाल्यानंतर किती दिवसांनी करणं गरजेचं आहे, काय तसं म्हणायला गेलं तर ह्या 16व्याच्यात करणं भाग आहे, कारण आपली परंपरा काय सांगते, सत्यनारायणची पूजा घातली की जागरण गोंधळ उरकणं पाहिजे, पण काय अडचणीनुसार माणसं भक्तांची अडचणी असते त्यामुळे ते लांबलं जातं, मग काही दिवसांनी मग ते वयोवृद्ध झाल्यानंतर सुद्धा करतात, पण त्याला मग त्यांना अडचण आल्यानंतर त्यांना ते समजतं की आपलं हे राहिले ते राहिले, असा विषय आहे त्याचा।
आणि हे करणं गरजेचंच आहे. म्हणजे तुम्हाला असो आम्हाला असो आम्हाला सुद्धा करायला लागतंच. हे लग्नातलं असो आमचं वर्षाचं असो 3 वर्षाचं असो यात भक्तजन 3 वर्षांनी सुद्धा जागरण गोंधळ लंगर करतात. हां तर लंगर हा विषय नक्की काय असतो आणि 3 वर्षानंतर लंगर हा तोडायला लागतो. हा मने मल्लदैत्याचा विषय आला. ज्यावेळी खंडरायाने मनेने मल्लदैत्याचा वध केला त्यावेळी ते आपल्या देवाला शरण आले आणि देवाला काय म्हणाले की देवा आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे, तर आता तुम्ही आम्हाला वरदान द्या की असं वरदान द्या की आमचं नाव तुमच्या नावावर राहिलं पाहिजे. म्हणून मने मल्ले मारला म्हणून मल्हारी झाला, खडग हातात घेतलं म्हणून खंडोबा झाला, म्हाळसासंग लग्न केलं पालीमध्ये म्हाळसा कांत झाला. त्याच्यानंतर ते वरदान झालं की दुसरं वरदान माहितलं काय की आता आम्ही तुम्हाला शरण तुम्ही आम्हाला मोक्ष दिला पाहिजे. आता मोक्ष कशा रूपी दिला पाहिजे तर हे लंगर ज्यावेळी भक्तजन जागरण गोंधळ करतील लंगर तोडतील त्यावेळी जे काय बकरं वगैरे बोकड कापलं जातं त्यासाठी ते बोकड कापलं जातं, त्यातून आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे यासाठी ते लंगर 3 वर्षांना आपले करते. 18 पगड जातीला देव खंडोबा. या 18 पगड जातीमध्ये 2 समाजाला फार मोठा मान आहे, एक मातंग समाज आणि एक राम समाज. हे 2 समाज भरपूर जागरण गोंधळ हे 3 वर्षाचं करतात. मग त्यात 18 पगड 18 बलुतदार असते, मग ते लग्नातलं काही लोक करतात, काही वर्षाचं करतात, असा विषय आहे त्याचा. तर आपण म्हणलं आता किंवा तिखट मिठाचं विषय घेऊया. म्हणजे मित्रांनो काय माहिती आहे का, मांसाहार तर काही ठिकाणी लोक खात नाहीत तर पण ते करतात. लोक खात नाही ते म्हणून असं काय नाही. देवाचा विधी मार्ग ते काय एक श्रद्धा आहे त्यांची, त्या श्रद्धेनुसार ते वागतात, ते करतात, ते दुसऱ्याला खाया घालतात, असं काय नाही. ते करणं भाग आहे, ते करणं भाग आहे. मग त्यांनी खावं अथवा न खावं, मग ते दान धर्म कुणालाही वाढवायचे. मग वाघ्यामुळे असलेली काही भक्तजन असतील त्यांना ते घालू शकतात, असं काय नाही. म्हणजे त्या ठिकाणी गोडव्याचा केला तर चालतो का किंवा हे भागच आहे. ज्याने तिकटाचा केला आहे त्याने परत गोडवं कसं चाललेलं, मग गोडव्यातनं देव तिकटात जाऊ शकतो, तिकटातनं गोडव्यात येऊ शकणार. आणि देवाचा विषय नाही हा लंगराचा विषय आला. मग पहिल्यांदा तुम्ही लंगराला बकर कापलेलं आणि परत तुम्ही माणसाला गोड, मग त्याला एक मार्ग की आपल्या देवाला विचारणे आणि मोकळं होणे त्यातून. गोळ्या भक्ताचा जर निवड मानून घ्यायचा म्हणलं तर देव कुठला जास्त स्वीकार करेल काय सांगाल आपण, तिकटाचा का गोडव्याचा? गोडव्याचा स्वीकार करणार. म्हणजे जास्त असं काय देव म्हणत नाही की बाबा मला तिकटाचं मिठाचं. मी तुम्हाला आधी सांगितलं श्रद्धा आहे, हे लोकांची पहिल्या परंपरेनुसार चाललेली जी श्रद्धा आहे ह्या श्रद्धेनुसार चाललेलं आहे ना. तुम्ही देव पाहिला ना आम्ही देव पाहिलेला आहे. त्याला देव पाहायला तुमचे नेत्र पाहिजे, ते पुण्यवान पुण्य करायला लागतं तेव्हा तुम्हाला देव दिसला जातो, असं आहे ना. देव कुणी ना कुणी कुठे ना पाहिला पण देव आहे अस्तित्वात तरी आहे रे. तर आपलं नाव सांगा. प्रमोद वाघोबा पालेकर, पाली खंडोबाचे. आमच्या खंडरायाचे मानकरी मान्य देवराजदादा पाटील यांच्यानुसार ह्या मंदिरामध्ये भरपूर जीर्णोद्धार किंवा कामं अथवा भरपूर चाललेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की वाघ्यामळ्यांना धरून सेवेकरी धरून गुरव समाज धरून परत जे काही सेवा करतात त्या लोकांना धरून ते आपले मानकरी सुद्धा आमचे चालतात, असं काय नाही. आपण मंदिरामध्ये हा जागर केलाय तर ज्या ठिकाणी नवरा नवरी दर्शनाला येतात घरून तर त्या ठिकाणी जागा नसते किंवा जागा अभावी करता येत नाही किंवा काही आडी अडचणी किंवा थोडक्यात करायचा असतो तर या ठिकाणी आपण करताय नाही. काय माहिती आहे का, जागा अभावी म्हणण्यापेक्षा जागा आहे भरपूर पण त्यांना सापडत नाही, असा विषय आहे त्याचा. कसं आहे ते नाही ते लोकांना भेटतात आणि मग ते त्यांना जागा भेटत नाही. आता आमच्यासारखं आलं तर आम्ही स्वतः जागा देतो, असं काय नाही आम्ही जागेचे पैसे घेतो, असं काय नाही. जागा सुद्धा आम्ही देतो, असं काय नाही. नाही आता काय झालं माहिती आहे का, झाडं तोडून जंगल एक हेच झालं म्हणाय, सिमेंटची जंगलं झाली. म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग होत गेल्या जेणेकरून अपार्टमेंट, तर त्या अपार्टमेंटला जागा नसतात. तर ठिकाणी हा गोंधळ किंवा हे भाविक भक्त आल्यानंतर राहण्यासाठी त्यांना किंवा त्यांना उभं राहण्यासाठी काही जागा नसते अपुऱ्या जागेविषयी, तर त्यांनी कुठं जागर करावं, त्यांनी आपल्या मंदिरात येऊन जागर करावा. आपल्या ज्याला जागा भविष्यटी लोकातलं जागा नसते त्यामुळे त्यांनी मंदिरात तिथं पालीमध्ये आल्यानंतर जरी केलं तरी चालतंय.
म्हणजे तुमच्या त्या राहत्या घरीच करावं असं असं काय नाही, मंदिरात केलं तरी चालतंय, बाहेर कुठं केलं तरी चालतं. कसं आहे, भक्तांचे पण अडचणी असते, ते पैसे इकडं कमी तिकडं कमी असं जरी झालं तरी होतं. मग असा विषय, असं काय नाही मंदिरात करावं, ह्या पांढऱ्यात ह्या पालेमध्ये कुठं जरी केलं तरी चालू शकतं त्यांना, असं काय नाही. जाता जाता एक प्रश्न तुम्हाला शेवटचा विचारतो आणि या ठिकाणी थांबूया. तर किती दिवसापासून, किती कालावधीपासून आपण या ठिकाणी आहात? हे माझे तिसरे डोळे आहे. माझ्या आधी माझे वडील बबनराव दत्तू शिंदे हे जागरण गोंधळ करायचे. त्याच्या आधी माझे आजोबा दत्तू वाघोबा हे करायचे. त्याच्या आधीचा काय मला इतिहास माहीत नाही, पण हे दोन इतिहास तर मला माहिती आहे. माझे तिसरे डोळे हे माझे 2 चिरंजीव आहे, ते माझे युवा आहे, ते माझे मंडळी आहे ते बसलेली. मग तिलासुद्धा ठाणीत आपलं मुरळे म्हणून तिला मान भेटलेला आहे. मग ते कोणत्याही जातीचे असो असं काय नाही. हा 18 पगड जातीला देव खंडोबा हे तुम्हाला सांगितलं. पण ज्यावेळी वाघ्यामुळे सोडली जाते, ही माझी परंपरेनुसार चाललेली, ही माझी म्हणते वंश परंपरा आहे माझी, ही वंशानुसार माझी चाललेली आहे. भले मला एखादा माझा मुलगा समजा कलेक्टर झाला तर मला हे सोडता येत नाही, मला हे करणं भाग आहे. त्यामुळे माझी तिसरी डोळी, माझी चिरंजीवची 4थी डोळी असा विषय आहे. जर आत्ता या घरून जर कोणी पाहत असेल आपला व्हिडिओ, तर त्यांना जर हा कार्यक्रम त्यांच्या घरी करायचा असेल सादर किंवा असं हे दर्शन वगैरे असं सर्व काही थाटामाटात, तर त्यासाठी आपला संपर्क प्रमोद बबन शिंदे, देवाच्या विहिरी शेजारी, मोबाईल नंबर 9881 98 52 92 हा माझा संपर्क नंबर आहे. कोणीही करा फोन मला, मी त्यांना त्यानुसार जसं खंडऱ्याची माहिती आहे त्यानुसार मी त्यांना सांगेन. आणि समजा त्यांचा कुलधर्म कुलाचार काय असेल तो मी त्यांचा पार पाडून देण्यात प्रयत्न करीन. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की नवरा नवरी आणखीन आलेले तिथं पाहू शकता रांगेमध्ये. तर या ठिकाणी ह्यांचाच मुलगा आहे. नाव सांग भैया. माझं नाव पृथ्वीराज प्रमोद शिंदे. मला सगळे आपले लाडा नाचवंत राज म्हणते. तर काय सांगा, आपण देवाच्या चरणी आहात, इथं सेवा करताय किंवा असं हा कसं वाटतं तुम्हाला? काय नाही, एक नंबर वाटतंय. सेवा केली की मेवा मिळते. हां, त्यामुळं काय नाही. किती दिवसापासून म्हणजे हे करताय तुम्ही? लहानपणापासूनच करतोय. हां, लहानपणापासून करतो. आत्ता आपलं शिक्षण वगैरे काय? माझे शिक्षण 12वी झाले. 12वी. पुढं शिकण्याचं काय? पुढं नाही का, हेच करायचं. संपली 12वी? 12वी पास. हां. तर काय सांगाल आपण वेगळं असं काय माहिती द्याल? काय नाही, वडिलांनी दिली तेच. हां, काय नाही, दिले की तर हा जर गोंधळ एक जागरण गोंधळ जागरण म्हणूया आपण, तर थोडासा लांबला तर काय अडचणी येते ते काय भक्तांकडून काय जागरण थटते. म्हणजे असे 5 वर्षानं करते, मग ते लंगर तोडताना त्यांना त्रास येतो. लंगर तोडताना मग ती कडी माणसाने वाटते की कडी काही तुटत का नाही, मग ती अडचणी असतात ना काय, त्यामुळे तुटत नाही. मग ती देवाची तर माफी मागायची, बाबा आमचं चुकलं असेल माफ करून घे. मग तीच कडी जरी लावली डबल ते तुटणार ती कडी. देव ती श्रद्धा मानून घेणार की त्यांची. असं देवाला ऐकलं म्हणजे देव ऐकतो ह्या गोष्टी? हा, ऐकतो की. तुमचं ऐकतो की भक्ताचं ऐकतो? काय भक्तांचं बी ऐकतो, आमचं बी ऐकतो. काय तुम्ही आत्तापर्यंत देवाला कुठला एखादा नवस केलाय आणि त्यानं तो फेडलाय तुमचा असं म्हणजे भरपूर जणांचं झालं. एखादं उदाहरण? तर उदाहरण असं लिहायची बघते नाही इथं, पण झाले असं तुमच्या बाबतीत? आता मी बी नवसाचाच आहे. नवसाच आहे म्हणजे नक्की काय आता सांगा तुम्ही? काय वडील काय असेल ते नवस बोलले असतील, काय मुलगा होऊन दे. मी बी ते मुलं नवसाचाच आहे. काय सांगताय, पोरगा म्हणला ती खरं? हो, खरं आहे. काय विषय थोडक्यात सांगा की. नवसाचा आता ज्या वेळेला समजा एखाद्याला मोठे पोटी संतान होत नाही, मग ते आपले खंडऱ्याला श्रद्धेनुसार काय म्हणतात, बाबा मला मुलगा होऊ दे, मुलगा झाला तर मी तुला आपलं वाघ्या सोडेन, आणि मुलगी झाली तर मुरळी सोडेन. पण आता असा झाला विषय की त्या मुरळीची प्रथा बंद झालेली आहे. मुरळीची प्रथा बंद झालेली आहे. ते बंद झाल्यामुळं आता विषय असा की ह्या मुरळीतने पण फरक भरपूर झालेला आहे. काय झालेला आहे की खरं राहतं साईडला आणि खोट्याचा लय बोलबाला राहतोय. आता मुरळी म्हणल्यानंतर ती बालपणाची मुरळी. मग आता काय झाला विषय, मग बाहेरची लोक काय त्यांना मुरळी भेटत नाही ओरिजिनल, मग ते काय लोक मग लेडीज बाहेर आणतात
मग त्या लेडीजवरती कार्यक्रम करून घेतात. मग असा ते खंडरायाला नवं जर समजा बोललो की बाबा आम्हाला मुलगा होते वाघ्या सोडीन, मुलगी होते मुळी सोडीन, श्रद्धेनुसार. अशा पद्धतीनं हा भया नवसाने जन्म झाला त्याचा. आई वडिलांना ह्याचा मुलगा होत नव्हता, बरोबर ना. तर पालीच्या खंडोबाला खंडेरायाला नवस केला की देवा मला मुलगा होऊ दे आणि तो मुलगा मी तुझ्या पायाशी वाघ्या म्हणून त्याला सोडील. तर आता त्याचा फरक आहे, घर वाघ्या आहे, पर वाघ्या, वंश वाघ्या. मग वंश वाघ्या म्हणल्यानंतर आम्ही आलो. मग घर वाघ्या म्हणल्यानंतर एखादा आता तुम्ही बोलला तसा नवसाचा पण आला, मग तो 5 घर मागू शकतो असा विषय आहे त्यामध्ये. आता ही आमची परंपरा, वंश परंपरा आमची चालू ठेवावीच लागते आम्हाला. भले आम्ही मोठं जरी झालो किंवा लहान राहिलो तरीही आम्हाला करणं भागच आहे. कारण त्यानं आत्तापर्यंत आपल्याला भरपूर मोठं केलेलं आहे. आमच्या वाघ्यामुळे समाजाला भरपूर त्यानं साथ खंडरायाने दिलेलं आहे, आमच्या मानकऱ्याने दिले व ट्रस्टीने दिलेले आहे. आणि असं काय नाही तर दुजाभाव कुठला चालत नाही. त्या दुजाभाव कधी चालत नाही, दुजाभावसुद्धा करत नाही. ते कुठलंही देवकार्य समजा असेल खंडरायाचं तर त्या खंडरायाला आम्ही सेवेकरी म्हणून आम्हाला सुद्धा ते आपले प्रत्येक ह्याच्या गोष्टीमध्ये हाक मारतात. त्यामुळे काय विषय असा येत नाही. बंद कर. नमस्ते बाबा. नमस्कार. आत्ता आपण जागरण गोंधळ करत असतो किंवा पाहिलं सगळं हे सगळं, तर ह्याच्यामध्ये नक्की प्रामुख्यानं जी वाद्य वाजवली जातात ती कुठली कुठली असतात? पहिल्यांदा गोंधळ देवीचा असला तर संबळ लागतो. संबळाबरोबर तुंतून असतो, झांज असते. वाघामुरळ्यांचं जागरण म्हणलं की खंजिरी म्हटली जातं त्याला. म्हणजे कसली आली? शिखंडी, दिमडी ही जुन्या पद्धतीत खंजिरी. तर त्यापासून ह्या जुन्या पद्धतीत आम्ही वाघामुरळी गोंधळी समाजा संबळ खंजिरी वाजवून आम्ही आपलं देवाचे काय असेल ती सेवा आतापर्यंत करत होतो. तर आता नवीन पद्धतीत शार्गन निघाले, काय वाद्य निघाले, कच्छे वगैरे काय. पण खरं म्हणलं का नाही तरी संबळाला तुंतून आणि खंजिरी टाळ तुंतून असते ती. अशी म्हणजे पारंपरिक चालत आलेलं आहे. त्यामुळे गोंधळाची सेवा म्हणा आमचे पाहुणे आहेत त्याने आत्तापर्यंत आम्ही आजोबापाजोबाने आम्हाला जी दिलेली भाकरी ही आम्ही चालू ठेवली. आणि जनतेकरता जनतेचं पण मन करमणूक असून ते त्यांची इच्छा कलेवर आणि देवावर आहे म्हणून आम्हाला सहकार्य समजा जनतेने केले म्हणून आम्ही देवाची सेवा करत राहिलो. आत्ता आपण आहे का नाही ही तुमची खंजिरी आहे, ह्याला आपण काय म्हणतो दुसरं नाव डिंबडी. डिंबडी तर थोडा डिंबडीचा नाद दाखवा आम्हाला. झाले सांगू का दादा, हे आता फायबर मध्ये निघालेले आहेत. पण खरा नाद म्हणजे चमड्याच्या डिंबडी वजना पहिले असे ड्युटीवर नंतर वाजवायचे. आता त्याची सिस्टीम काय बंद झाली, काय कलियुग पुढे चाललेलं आहे. त्याच्यामुळे आता काय सगळं नाट्यावरच आहे, आधुनिक झालं काहीतरी. त्याला दाखवायला हा तेच की खरा नाद निघतो चमड्यावर. चमडे ही चमडे वाद्य आहे. तर जाता जाता तुमचं नाव सांगा. माझे नाव पृथ्वीराज प्रमोद शिंदे. तर अतिशय खूप छान आणि सविस्तर माहिती दिली त्याबद्दल तुमचं विकास नाळे यूट्यूब चॅनेलकडून परिवाराकडून सर्व आणि खंडेरायाच्या चरणावर एक विनंती करतो तुम्हाला अशीच उत्तर प्रगती होत जावं. तुमची देखील कला आजरामर इथून पुढं अशीच चालत राहू. तर आणि भैया एक राहिला, नाव सांग भैया तुझं. ओमकार पवार. तू पण हे भावच हो. काय सांगतो या तुंतुण्याविषयी सांग थोडं. काय तुंतुन काय ह्याच्यात वापर केला ह्याच्यात तार लाकूड आणि चंबड खाली असत. बरं तिचं असं जागरणात हे लागतं दिमडीवर, संबळावर पण लागतं.
असतं गोंधळाला. जेवढं हे जमत आहे तेवढं हे जमत. ह्याच्याशिवाय सूरच निघत नाही. म्हणजे गाणं म्हणताना ह्याला सूर द्यायला लागतो ना गायकला. ह्याला किती नाद असतात? तसं आपल्या म्हणजे सुराव असतं. गायक कुठल्या सुराव असतं त्याच्या ह्याच्यावर आपण ऍडजस्ट करू शकतो असं. हे ऍडजस्ट करायचं. हा हे ऍडजस्ट करा. ह्याला घोडा म्हणते ती. घोडा. हा ह्याला तार गुंडाळलेले असते. तुटले की खाली तार त्याच्या वाजता गायक जसं गाणं म्हणलं तसं. एखादा नाद वाजवून दाखवा. काठी पण. धन्यवाद, तुमचं देखील मनापासून आभार. मित्रांनो, या ठिकाणी आता बघा तिथं चालू आहे त्यांचं. आता त्यांना देखील व्यत्यय यायला नको. या ठिकाणी आपण हा मुलाखतीचा योग या ठिकाणी थांबवूया. तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. याच ठिकाणी ही मुलाखत संपली असं जाहीर करतो. मित्रांनो, आपण जर आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि ही दिलेली माहिती आणि हा गोंधळ कसा वाटला, पालीच्या खंडेरायाचा हा गोंधळ मंदिराच्या आवारातला, बरोबर ना? आपण सगळे बसलोय ते आवारात बसलोय, मंदिराच्या समोर बसलोय. तर नक्कीच सांगा, तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 84 21 10 24 83. कधी आला पालीला फोन करू शकता. काय असेल त्यांना माहिती वगैरे देऊ. काय दर्शनाचं असेल ते दर्शनसुद्धा आपण देऊ शकतो त्याचं. तर आपण पुढच्या देखील जेव्हा येणार आहे तेव्हा नक्कीच आपण भेटूया तुम्हाला. तोपर्यंत कुलाचार सगळं सर्व वेगवेगळे असते. ती जागरण, गोंधळ असेल, लंगर असेल, पोशाख असेल, सर्व विधी असतात. काय करू शकतो आपण. धन्यवाद.